गाईज, आज मी आले मुंबईच्या जुहू बीचवर। आता मी जाणार आहे पाण्यावरच्या राईड्स एन्जॉय करायला। आज माझ्यासोबत माझी भाची पण आली आहे आणि आमच्यासोबत आणखी काही लोक आहेत जी राईड्सवर एन्जॉय करायला आली आहेत। सो आता आम्ही जात आहोत पहिलं राईड म्हणजे एक्वा ट्विस्टर मध्ये एन्जॉय करायला आणि आमच्यासोबत आहे एक लाईफ गार्ड सुद्धा। सुरुवातीला मला एक्वा ट्विस्टर मध्ये खूप मजा येत होती, पण जेव्हा एक्वा ट्विस्टर फास्ट व्हायला लागला, हवा यायला लागली, तेव्हा माझ्या पोटामध्ये अक्षरशः गोळा यायला लागला। गाईज, खूप मजा येते पण खूप भीती पण वाटते यार। माझ्यासोबत माझी छोटी भाची पण आहे आणि ती अजिबात घाबरत नाही। हे बघून मला खूप कौतुक वाटत आहे, पण मला सारखी भीती वाटत होती माझा हात सुटतोय की काय, मी पाण्यात पडते की काय। पण माहित होतं की लाईफ गार्ड आहे, मग घाबरायची काही गरज नाही, पण तरी पण भीती वाटत होती। पण लाईफ गार्ड मध्ये मध्ये गाणी बोलत होता आणि मला पण सांगत होता गाणी बोल, पण मी म्हटलं कसं बोलू या कंडिशन मध्ये गाणी। बापरे, खूप भीती वाटत होती। याच्यामध्ये मला फार मजा येते कारण आपण इथे फक्त एकटेच असतो आणि एकटं मस्त एन्जॉय करत असतो। हे राईड लहान मुलांना देखील अलाउड आहे। सो तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर तुम्ही या राईडवर त्यांना बेशक बसवू शकता। सो आता मी पाण्यामध्ये जेस्की राईडचा एन्जॉय करायला जाते आणि तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा। लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे। वफाओं की हमसे सबक तो नहीं है, वफाओं की हमसे सबक तो नहीं है। सो मी फायनली आली आहे जवळ। वाव, खूप मजा आली, मला खूप एन्जॉय केलं मी। वाव, हे आहे हॉर्स रायडिंग आणि याच्यावर फार मजा येते कारण आपल्याला असं वाटतं की पाण्यामध्ये घोडाच पळत आहे की काय। आणि हो, याच्यावर लहान मुलांना देखील अलाउड आहे, तर तुमच्या घरी जर कोणी लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता। गाईज, मी जात आहे तर फ्लाइंग राईड होती आणि या राईडवर लहान मुलांना अलाउड नाही, म्हणजे त्यांना खूप भीती वाटेल कारण तो असं थोडंसं उडतो, पाण्यामध्ये जातो, उडतो, पाण्यामध्ये जातो, म्हणून लहान मुलं खूप घाबरू शकतात आणि पडू पण शकतात, म्हणून याच्यामध्ये फक्त मोठ्यांनाच अलाउड आहे। खरं तर मला पण खूप भीती वाटत होती, पण मला एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता, पण खूप डेंजर एक्सपिरियन्स होता। मी पण खूप घाबरली होती, पण माझ्यासोबत एक लाईफ गार्ड होता। मला अक्षरशः आजोबा, आजी, देव सगळे आठवत होते। मला असं वाटत होतं माझा हात सुटतोय की काय, मी पाण्यात बुडते की काय, बापरे मी घरी जाईन की नाही। पण माझ्यासोबत लाईफ गार्ड होता ना, त्याने मला खूप सेफ फील केलं। केलं।
बघा मी खूप घाबरली होती आणि मी पाण्यामध्ये खूप खालीपर्यंत गेली होती, तरी पण मी बुडली नाही आणि मी पडली नाही. सो मला असं वाटत होतं की मी खूप एन्जॉय पण केलं. आता मला लाईफगार्ड बोलला की आता तू उडी पण मारू शकते, पण मी उडी नाही मारली. बाकी लोकांनी उड्या मारल्या कारण मला बाकीचे राईड्स पण एन्जॉय करायचे होते. सो मी आता जाते पुढचे राईड्स एन्जॉय करायला. सो गाईज हे माझं शेवटचं राईड आहे आणि हे आहे बोट राईड. यामध्ये देखील खूप मजा येते. सुरुवातीला असं वाटतं की बोट स्लो चालली आहे, पण नंतर जेव्हा फास्टमध्ये येते ना तेव्हा पोटामध्ये अक्षरशः गोळा येतो आणि इतकं मजा येते आणि इतकं भारी वाटतं ना. वाव, पाण्यामध्ये असं आपण हात बुडवतो, वाव असं म्हणजे समुद्रामध्ये गेलो इतकं भारी वाटतं ना. खूप मजा येते यार. आणि गाईज मला तुम्ही कमेंट्समध्ये देखील सांगा तुम्हाला कसे वाटले सगळे राईड्स. आणि हो, इकडे बनाना राईड सुद्धा आहे, पण खूप अंधार होत असल्यामुळे तो राईड आज मी करत नाहीये. तुम्हाला पण एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही पण इथे नक्की या.